वीस वाळिंबे यांचं पुस्तक आहे वॉर्सा ते हिरोशिमा. जुन्या जगाचा शेवटचा दिवस. 1. लंडन. बिग बेनच्या घड्याळात 12चे ठोके पडले आणि कॅलेंडरवरचं एक पान फडफडलं. रविवार दिनांक 3 सप्टेंबर 1939 या दिवसाला प्रारंभ झाला होता. सारं लंडन शहर शांतपणे झोपी गेलेलं होतं. फक्त 10 डाउनिंग स्ट्रीट या इमारतीवरील वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून प्रकाश बाहेर डोकावत होता. नेव्हिल चेंबरलेन यांच्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरू होऊन अर्धा तास झाला होता. 44 तासांपूर्वी हिटलरच्या फौजा पोलंडची सीमा ओलांडून वॉर्साच्या दिशेने सैराट धावू लागल्या होत्या. असहाय्य पोलंड ब्रिटनकडे मदतीसाठी मोठ्या आशेने पाहत होतं. हिटलरला शांत करायचे सगळे प्रयत्न चेंबरलेन यांनी करून बघितले होते, ते फसले होते. त्यामुळे सारं ब्रिटन आपल्या पंतप्रधान यांच्याकडे एकच मागणी करत होती. बस झाला हा शांततेचा नकली खेळ. आपलं राष्ट्र वाचवायचं असेल तर पोलंडला दिलेला शब्द पाळावायला लागेल. युरोप हिटलरच्या टाचांखाली भरडलं जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा असेल तर आता आपणच ताठ मानेनं उभं राहिलं पाहिजे. ब्रिटननं जर्मनीबरोबर युद्ध पुकारलं पाहिजे. आणि याच मागणीचा विचार करण्यासाठी चेंबरलेन यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना विचारविनिमयासाठी बोलावलेलं होतं. आपण आता कोणता निर्णय करतो यावर केवळ आपल्या मंत्रिमंडळाचंच नव्हे तर कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचंही भवितव्य अवलंबून होतं. आणि याची पक्की जाणीव चेंबरलेन यांना होती. आणखी 12 तासांनी हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक भरणार होती. त्या वेळेपर्यंत आपण युद्धाची घोषणा केली नाही तर संतप्त लोकमताचं धगधगतं रसायन आपली आहुती मागेल आणि अशा बिकट क्षणी राष्ट्राचं नेतृत्व स्वीकारण्याचं आवाहन करण्यासाठी ते चर्चिलला सामोरं जाईल हे चित्र चेंबरलेन यांना स्पष्टपणे दिसत होतं. वस्तुतः आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी 6 वाजता चेंबरलेन जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु मध्यंतरीच्या काळात मुसोलिनीने जी नवी शांतता योजना सुचवली होती ती कितपत व्यवहार्य आहे यासंबंधी ते फ्रेंच नेत्यांशी वाटाघाटी करत होते. महायुद्धाचा भडका उडू नये यासाठी हा शेवटचा प्रयत्न सुरू होता. परंतु ब्रिटिश नागरिकांना आपल्या नेत्याचा हा प्रयत्न अनाठायी वाटला. हिटलर विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी सारं ब्रिटन अधीर झालं होतं. रात्री 8 वाजता कॉमन्सची बैठक सुरू झाली. तेव्हा चेंबरलेन काय सांगतात इकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ते सांगू लागले, जर्मनीनं पोलंडमधून आपली सेना मागे घेतली नाही तर आपल्याला पोलंडच्या मदतीसाठी धावून जावं लागेल. परंतु माझा प्रयत्न असा आहे. चेंबरलेन एक एक शब्द संथपणाने बोलत होते. परंतु कोणीही त्यांचं हे असलं भाषण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. चेंबरलेन यांनी आपलं भाषण कसंबसं पुरं केलं. त्याच्यानंतर मजूर पक्षाचे आर्थर ग्रीनवूड बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, हिटलरचं आक्रमण सुरू झाल्याला 38 तास होऊन गेलेले आहेत. आपण पोलंडला सहाय्याचं अभिवचन दिलं आहे. ही गोष्ट आपण विसरून गेलो आहोत काय? आज हिटलरचा विळखा पोलंडच्या मानेभोवती पडला आहे. आपण असाच शांततेचा जप करीत बसलो तर उद्या हा विळखा आपल्या मानेभोवती घालण्याचा हिटलरचा मनसुबा यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. मग आजच आपण हिटलर विरुद्ध आवाज उठवून पोलंडच्या मदतीला का धावून जाऊ नये? मला सरकारकडून एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे, तो हाच. आपलं भाषण संपवून ग्रीनवूड खाली बसले तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उद्या दुपारी 12 वाजता सभागृहाची पुन्हा बैठक भरेल असं जाहीर करण्यात आल्यानंतर संसद सदस्य घरोघरी परतले. या बैठकीपूर्वी काही निर्णय करणे आवश्यक होतं आणि त्यासाठी चेंबरलेन यांनी मध्यरात्री मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली होती. ही बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान चेंबरलेन आणि परराष्ट्रमंत्री अर्ल ऑफ हॅलिफॅक्स यांनी साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. चेंबरलेन म्हणाले, आपण उद्या सकाळपर्यंत निश्चित भूमिका घेतली नाही तर आपलं सरकार टिकण्याची मुळीच शक्यता नाही. म्हणून माझा विचार पक्का झालेला आहे. परंतु त्यापूर्वी एका गोष्टीची खटपट मी करीत आहे. फ्रान्सनेही आपल्याबरोबरच युद्धात उतरलं पाहिजे असं मी फ्रेंच पंतप्रधानांना कळवलेलं आहे. परंतु फ्रेंच सेनानींचं म्हणणं असं आहे की त्यांना तयारीसाठी आणखी काही काळ हवा आहे. चेंबरलेन आणि हॅलिफॅक्स यांचं बोलणं चालू असतानाच इतर मंत्री चेंबरलेन यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. चेंबरलेन यांनी हॅलिफॅक्स यांच्याशी जी काही चर्चा केली होती तिचा तपशील इतर सहकाऱ्यांना कथन केला. शेवटी या बैठकीत असं ठरलं की सकाळी 11 वाजेपर्यंत हिटलरला मुदत द्यावी. एवढ्या अवधीत त्यांनी पोलंडमधून आपलं सैन्य मागे घ्यायचं आश्वासन दिलं
तर ठीक, परंतु तसं जर का घडलं नाही आणि तसं घडण्याचा संभव जवळजवळ नाहीच, तर आता अधिक वेळ न गमावता आपण जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित करावं. रात्री 1:30 वाजता ही बैठक आटोपली आणि हेलिफॅक्स इथून तडक व्हाईट हॉलमधील आपल्या कचेरीत गेले. अर्ध्या तासाच्या आतच सारे वरिष्ठ अधिकारी हेलिफॅक्स यांच्या मेजाभोवती जमले. हेलिफॅक्स म्हणाले, युद्ध आता अवघं 9 तासांवर येऊन ठेपलं आहे. त्या दृष्टीनं आपल्याला सारी तयारी जय्यत करायला हवी. अधिकारी वर्ग हेलिफॅक्स यांच्या खोलीतून बाहेर पडला आणि आपापल्या खात्यांच्या फायली पाहू लागला. पहाटेचे 4 वाजलेले होते. हेलिफॅक्स यांनी बर्लिनमधील ब्रिटिश राजदूत नेव्हिल हेंडरसन यांना फोन केला. हेलिफॅक्स यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांच्या कानांवर घातला. ते म्हणाले, हेंडरसन, तुम्ही लागलीच जर्मन परराष्ट्रमंत्री फॉन रिबेनट्रॉप यांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय सांगा. सकाळी 9 वाजेपर्यंत तो भेटला नाही तर जर्मन परराष्ट्र खात्याच्या कचेरीत जाऊन आपला हा निर्वाणीचा खलिता तिथे सादर करा. 11 वाजेपर्यंत त्यांच्याकडून काहीही कळलं नाही तर युद्ध सुरू झालं असं समजून तुम्ही लंडनला परत येण्याची तयारी करा. हेंडरसन निर्वाणीचा खलिता घेऊन रिबेनट्रॉपच्या भेटीसाठी निघाले. खलित्यात म्हटलं होतं, पोलिश प्रदेशातून आपण आपलं सैन्य ताबडतोब मागे घेत आहोत असं जर जर्मन सरकारकडून आश्वासन मिळालं नाही तर पोलंडला दिलेलं मदतीचं अभिवचन ब्रिटनला पूर्ण करावं लागेल. आमची ही भूमिका आम्ही यापूर्वीच आपल्याला कळवलेली आहे, परंतु याबद्दलही अद्यापही आपलं उत्तर आलेलं नाही. उलट जर्मन सेना पोलंडमध्ये अधिकाधिक वेगानं आघात करू लागली आहे आणि त्यामुळे आज रविवार दिनांक 3 सप्टेंबर 1939 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जर्मन सरकारकडून ब्रिटनला समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही तर त्या क्षणापासून ब्रिटन आणि जर्मनी यांच्या दरम्यान युद्धमान परिस्थिती निर्माण झाली आहे असं आम्ही मानू आणि त्यानुसार आम्हाला आवश्यक वाटेल ती कारवाई करू. युद्ध टाळण्याच्या ब्रिटनकडून हा शेवटचा प्रयत्न होत आहे हे लक्षात घ्यावे. याच सुमाराला पोलिश वकिलातीतील एक टेलिफोन खणखणला. पोलिश राजदूत काउंट एडवर्ड रॅझिन्स्की यांनी विचारलं, कोण बोलतंय? मी चर्चिल. आघाडीवरची ताजी बातमी काय आहे? बातमी काय असणार? परिस्थिती क्षणाक्षणाला बिकट होत चालली आहे. जर्मन फौजांनी आमच्या प्रदेशात घुसून जाळपोळ सुरू केली आहे. 2 दिवस होऊन गेले. ब्रिटन आणि फ्रान्स ही आमची मित्र राष्ट्र, पण अजूनही त्यांचा विचार चालू आहे. ठीक आहे, पोलंडचं काय होणार कोणास ठाऊक. उद्या काय होणार आहे हे चर्चिललाही ते सांगू शकत नव्हते. तरीही ते रॅझिन्स्की यांना धीर द्यायचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचे शब्द ओठातल्या ओठात घुटमळत होते. रॅझिन्स्की यांना त्या शब्दांचा काहीही बोध होत नव्हता. मला आशा आहे की ब्रिटन चर्चिल यांचं हे वाक्य काही पुरं होऊ शकलं नाही. त्यांचा गळा दाटून आला होता. त्यांना पुढं बोलवेना. रॅझिन्स्की यांना एक हुंदका तेवढा ऐकू आला. रॅझिन्स्की यांनी या प्रसंगाची आपल्या दैनंदिनीत पुढील शब्दात नोंद केली आहे. आपल्या राष्ट्राच्या निष्क्रियतेपुढे चर्चिल यांना किती अपमानित वाटत होतं हे मला त्या हुंदक्यावरून समजलं. शनिवारची ती सारी रात्र चर्चिल यांनी जागून काढली. शुक्रवारी पहाटे जर्मनीनं पोलंडवर हल्ला केल्याची बातमी लंडनला पोहोचताच चेंबरलेन यांनी चर्चिल यांना भेटीसाठी बोलावलं होतं. जर समजा उद्या आपण जर्मनीबरोबर युद्ध पुकारलं तर तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात याल काय, अशी त्यावेळी चेंबरलेन यांनी विचारणा केली होती. चर्चिल तत्काळ उत्तरले होते, अवश्य. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक सुरू झाली तेव्हा चेंबरलेन युद्धाची घोषणा करतील अशी आशा चर्चिल यांना होती. परंतु अद्यापही युद्ध टाळायचे आपले प्रयत्न चालू असल्याचं चेंबरलेन यांनी सांगितलं तेव्हा चर्चिल यांना कमालीचं वाईट वाटलं. इतकंच नव्हे तर आदल्या दिवशीच्या बोलण्यात चेंबरलेन यांनी त्यांच्यापाशी अवाक्षरही हे काढलेलं नव्हतं. चेंबरलेन यांच्या या वर्तणुकीमुळे चर्चिल यांनी उद्याच युद्ध सुरू झालं तरी चेंबरलेन मंत्रिमंडळात प्रवेश करू नये असं त्यांच्या सहकाऱ्यांचं मत होतं. शनिवारी रात्रभर चर्चिल यांच्या निवासस्थानी हीच चर्चा चालू होती. डंकन सँड्स, ब्रँडन ब्रँकन, रॉबर्ट ब्रुथबी या सगळ्या सहकारी प्रभृती चर्चिल यांना परोपरीनं सांगत होते, तुम्ही जर मंत्रिमंडळात प्रवेश केला नाहीत तर चेंबरलेन यांना खचित राजीनामा द्यावा लागेल आणि मग प्रधानमंत्रीपद आपोआप तुमच्याकडे येईल. परंतु आपल्या राष्ट्रापुढे जर्मनीबरोबर लढण्याचा बिकट प्रसंग येऊन ठेपला असताना स्वतःच्या प्रतिष्ठेचं स्तोम वाजवणं चर्चिल यांना पसंत नव्हतं. मात्र जर यापुढेही चेंबरलेन युद्ध टाळायचा प्रयत्न चालू ठेवणार असतील तर ते चर्चिल यांना सहन होण्यासारखं नव्हतं. या सर्व गोष्टींचा उलगडा करून घेण्यासाठी शनिवारी पहाटे त्यांनी चेंबरलेन यांना पत्र धाडलं. उद्या सकाळी हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक होण्यापूर्वी युद्धाबाबतचा सरकारचा निर्णय मला कळला पाहिजे, कारण अद्यापही आपल्याकडून जे धरसोडीचं प्रदर्शन होत आहे त्यामुळे सर्व विरोधी पक्षांमधील नव्हेच तर आपल्या पक्षातील बहुसंख्य सदस्यही संतप्त झालेले आहेत.
सकाळपासूनच नागरिकांचे थवे 10 डाउनिंग स्ट्रीटकडे येऊ लागले होते. 11 वाजेपर्यंत जर्मनीकडून उत्तर आलं नाही तर ब्रिटन युद्धाची घोषणा करणार ही बातमी सकाळच्या वर्तमानपत्रात त्यांना कळलेली होती. अभूतपूर्व उत्साह संचारलेला होता. 11 वाजायची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसं लंडनमधलं वातावरण गंभीर बनत चाललं होतं. युद्ध अटळ आहे याविषयी कोणालाच संशय उरलेला नव्हता. लोक आता वाट पाहत होते ते सरकारी घोषणेची. 11 वाजायला 5-10 मिनिटांचाच अवधी होता. एवढ्यात चेंबरलेन यांच्या निवासस्थानासमोर जमलेल्या जनसमुदायातील एकानं युनियन जॅक फडकवला आणि मग रूल ब्रिटानिया या गीताचं स्वयंस्फूर्त आणि सामुदायिक गायन सुरू झालं. जमावाला आवरणं पोलिसांना कठीण जात होतं. 11 वाजून 10 मिनिटांनी रॉबर्ट डन्बार नावाचा परराष्ट्र खात्यातील एक अधिकारी चेंबरलेन यांच्या निवासस्थानातून बाहेर पडला आणि तो तडक जर्मन वकिलातीकडे गेला. डन्बार कोणता खलिता घेऊन आला आहे हे त्याला पाहता क्षणीच जर्मन वकिलातीतील शार्ज दाफेअर्स डॉक्टर कोडर्ट यांनी ओळखलं. डन्बारनं डॉक्टर कोडर्ट याला खलिता दिल्याचं कळताच चेंबरलेन आपल्या कचेरीतील मायक्रोफोनसमोर गेले आणि राष्ट्राला उद्देशून बोलू लागले. जर्मनीला धाडलेल्या अंतिमोपचारातील मुदत संपूर्ण आता 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. जर्मनीबरोबरचा हा संघर्ष टाळावा यासाठी मी गेले काही दिवस अटीतटीनं प्रयत्न केले, कारण जर्मनी आणि पोलंड यांच्या दरम्यान शांततामय आणि सन्माननीय तडजोड होऊ शकेल असा मला विश्वास होता. माझे सारे प्रयत्न त्या दिशेनेच चालू होते. हे प्रयत्न करण्यात माझं काही चुकलं असं मला मुळीच वाटत नाही, परंतु हिटलरला तडजोड नको होती. काहीही झालं तरी पोलंडवर हल्ला करायचाच असा त्याचा निश्चय असल्याचं मला आढळून आलं आहे. चेंबरलेन यांचं हे भाषण संपतं संपतं तोच हवाई हल्ल्याची सूचना देणारं लंडनमधील भोंग्यांचाही आवाज गरजू लागले. परंतु कुठेही घबराटीचं वा गडबड गोंधळाचं चिन्ह दिसत नव्हतं. जणू काही युद्ध सुरू झाल्यानंतर हे प्रकार दररोज सुरू होणार याची नागरिकांना पहिल्यापासूनच जाणीव होती. त्यामुळे भोंगा वाजू लागतात जो तो जवळचा आसरा शोधू लागला. गेल्या 8-10 दिवसांमध्ये लंडन शहरामध्ये ठिकठिकाणी हवाई हल्ल्यापासून बचाव करणारे आडोसे बांधण्यात आलेले होते. ब्रिटिश नागरिकांना कौतुक वाटत होतं ते जर्मनीच्या द्रुतगतीचं. 11 वाजता ब्रिटननं युद्धाची घोषणा केली आणि अर्ध्या तासाच्या आत जर्मन विमानं लंडनवर मारा करण्यासाठी येऊन ठेपली याचीच सगळीकडे चर्चा सुरू होती. दुपारी 12 वाजता कॉमन्सची बैठक सुरू होणार असल्यामुळे चर्चिल घराबाहेर पडायची तयारी करत होते. भोंगा वाजू लागताच ते पत्नीला म्हणाले, वाह, जर्मनीच्या या तातडीचं कौतुकच केलं पाहिजे. एवढं बोलून त्यांनी जर्मन विमानं कुठे दिसत आहेत की काय हे पाहण्यासाठी आकाशाकडे नजर वळवली. तेवढ्यात शरीररक्षक टॉम्सन पुढे आला आणि म्हणाला, सर, खाली तळघरात गेलं पाहिजे. तुम्ही सारेजण खाली जा, मी इथेच उभा राहतो. सर, पण आपण इथे उभा राहिलात तर? हो, तेही खरंच. लोकांना आपणच धडा घालून द्यायचा असतो ना. चल. टॉम्सन बरोबर चर्चिल तळघरात गेले, परंतु तिथे नुसतं बसून राहणं त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखं नव्हतं. आपण येथून बाहेर केव्हा पडतो आणि कॉमन्सची बैठक केव्हा सुरू होते असं त्यांना झालं होतं. त्यावेळी चर्चिल पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापरदाप्रमाणे दिसत होतं असं टॉम्सन यांनी लिहिलेलं आहे. भोंगा वाजताच अमेरिकन वकिलातीतील अधिकारी वर्गही तळघराकडे निघाला. त्यावेळी जोसेफ केनेडी हे ब्रिटनमधील अमेरिकन राजदूत होते. जर्मनीच्या सामर्थ्यापुढे ब्रिटनचा कसा काय निभाव लागणार याचीच त्यांना काळजी होती. परंतु त्यांचा 22 वर्षाचा मुलगा मात्र ब्रिटिश जनतेच्या निर्धारानं भारावून गेला. त्या तरुणाचं नाव होतं जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे भावी अध्यक्ष. पुढे 20 वर्षानंतर व्हाय इंग्लंड स्लेप्ट नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यात 3 सप्टेंबरच्या लंडन संबंधी त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. केनेडी लिहितात, युद्ध सुरू झालं त्या दिवशी लंडनमध्ये कुठेही भीतीचं वातावरण नव्हतं. उलट हिटलर विरुद्धची ही लढाई मोठ्या जिद्दीनं खेळवायची असाच त्या राष्ट्राचा निर्धार असल्याचा सर्वसामान्य नागरिकाच्या चेहऱ्यावर हावभाव होता. हवाई हल्ल्याचा भोंगा वाजता सारे लोक शांतपणाने तळघराकडे आणि आडोशाकडे निघाले होते. कुठेही चर्चा नव्हती, गोंधळ नव्हता. जणू त्या लोकांच्या आखीव कार्यक्रमाचाच तो एक भाग होता. 11:40 सब ठीकचा भोंगा वाचला आणि त्यानंतर बरोबर 8 मिनिटांनी ब्रिटिश हवाई दलाच्या विमानांची पहिली तुकडी पूर्वेच्या दिशेनं निघाली. प्रथमच जर्मनीचे नाविक सामर्थ्य खच्ची करायचं आणि नंतर औद्योगिक केंद्रांवर हल्ले चढवायचं असा या हवाई दलांनी बेत हाकलेला होता. विल्हेम शेहन इथे जर्मनीचा मोठा नाविक दल होता. त्या दलाची पाहणी करण्यासाठीच ही तुकडी तिकडे निघालेली होती. ठरल्याप्रमाणे दुपारी 12 वाजता कॉमन्सची बैठक सुरू झाली. कॉमन्सची रविवारी बैठक भरण्याचा ब्रिटनच्या इतिहासातील हा चौथा प्रसंग. परंतु आजची बैठक आणि पूर्वीच्या 3 बैठकी यात फरक होता. पहिल्या राजाचं निधन झाल्यामुळे नव्या राजाची घोषणा करण्यासाठी त्या बैठकी बोलवण्यात आल्या होत्या. 1820मध्ये 3ऱ्या जॉर्जच्या निधनानंतर झालेली बैठक. त्यानंतर 119 वर्षांनी रविवारी बैठक भरलेली होती. युद्धाची घोषणा करण्यासाठी कॉमन्सची रविवारी बैठक भरायची मात्र ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे अगदी वेगळ्या वातावरणात ही बैठक सुरू झाली.
5 मिनिटांच्या आतच चेंबरलेन लगबगीनं सभागृहात आले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. स्थानापन्न होताच चेंबरलेन यांनी सभागृहाकडे दृष्टिक्षेप टाकला. मित्र आणि विरोधक यांच्यातील सीमा पुसून गेलेल्या होत्या. चेंबरलेन यांच्यापासून काही अंतरावरच चर्चिल खांदे पुढे झुकवून बसलेले होते. समोरच्या बाजूस बसलेल्या लॉईड जॉर्ज यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हातांची घडी घातलेली होती. लॉईड जॉर्ज आणि चर्चिल हे दोघेही कॉमन्सचे गेले 25 वर्षे सभासद होते. वादळी कालखंडातला त्या दोघांनी मोठ्या हिमतीनं उत्तर दिलेलं होतं. टाळ्यांचा गजर आटोपताच चेंबरलेन बोलायला उभे राहिले. प्रथम त्यांनी जर्मनीला धाडलेला खलिता वाचून दाखवला. नंतर ते म्हणाले, या खलिताला जर्मनीकडून उत्तर न मिळाल्यामुळे आपण त्यांच्याशी 11 वाजल्यापासून युद्ध सुरू केलेलं आहे. काही तासांच्या आतच फ्रान्सनेही युद्धाची घोषणा केली जाईल असं सांगितलेलं आहे, असं त्यांनी सभागृहाला सांगितलं. आमची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. तरीही आपणा सर्वांच्या दृष्टीनं आजचा दिवस दुःखाचा आहे. इतर कोणाहीपेक्षा मी अधिक दुःखी आहे, कारण माझे आजपर्यंतचे सारे प्रयत्न, सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यापासून हृदयाशी बाळगलेल्या सर्व अपेक्षा आज कोसळून पडलेल्या आहेत. आता फक्त माझं एकच कर्तव्य उरलेलं आहे, ब्रिटनला विजयाप्रत नेण्यासाठी सर्व शक्तीनिशी झुंजणं. युरोपच्या भूमीवरून हिटलरवादाचा नायनाट झाला आहे, हे दृश्य मला पाहावयास मिळावं, बस एवढीच एक अंतिम इच्छा आहे. चेंबरलेन अवघे 5 मिनिटं बोलले, परंतु सारा विरोध पचवून टाकण्याचं त्या 5 मिनिटात सामर्थ्य होतं. इतकंच नव्हे तर या 5 मिनिटांनी जगाच्या इतिहासाला एक निराळीच कलाटणी दिली. हिटलर विरुद्ध लढण्याचा ब्रिटनचा एकाएकी निर्धार या 5 मिनिटांनीच धारदार केलेला होता. चेंबरलेन यांच्या भाषणानंतर मजूर पक्षाचे नेते क्लेमेंट ॲटली यांचं भाषण होणार होतं, परंतु ते आजारी असल्यामुळे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी उपनेते आर्थर ग्रीनवूड बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, कालच्या भाषणात मी ब्रिटनची अप्रतिष्ठा व्हायची वेळ नजीक आल्याची भीती व्यक्त केली होती, परंतु आजपासून सारं वातावरण फार बदलून गेलं आहे. पोलंडला दिलेला शब्द पाळण्यासाठी आज आपल्या युद्धाची भाषा आपण बोलत आहोत. आजपर्यंत आता फक्त बोलत होतो, आता मात्र प्रत्यक्ष कृती करत आहोत. लिबरल पक्षाचे सर आर्चिबाल्ड सिन्क्लेअर यांच्याही भाषणात हाच आशय होता. त्यानंतर चर्चिल यांचं प्रभावी भाषण झालं. सभागृहात प्रथम शांतता पसरली. चर्चिल यांचं प्रभावी वक्तृत्व या सभागृहानं अनेक वेळा ऐकलं होतं, परंतु आजचा प्रसंगच असा होता की ते काय बोलतात इकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आताचा क्षण हा ब्रिटनच्या जीवनातील गंभीर क्षण आहे. शांतता टिकावी म्हणून आपण खूप प्रयत्न केले, परंतु आमच्या या प्रयत्नांना प्रतिपक्षाकडून साथ मिळालेली नाही. आपण युद्धाला प्रवृत्त झालो आहोत, ते एका नैतिक भूमिकेच्या आधारावर. या नैतिक विश्वासाच्या बळावर पुढे येणाऱ्या प्रदीर्घ अंधाऱ्या कालखंडातही आपलं मन मूळ उद्दिष्टापासून विचलित होणार नाही. युद्धाचं घनघोर वादळ सुरू होवो, या वादळानं सारं जग कंपायमान होवो, पण आपल्या अंतःकरणातील निर्धार अभंग राहिला पाहिजे. आपले हात बंदुकीच्या चापावर असतील, पण मन मात्र शांत असेल. युद्धकाळ आपल्या साऱ्याच शक्तीनं आव्हान देत असतो. आपण स्वीकारलेलं आव्हान खरोखरच बिकट आहे. अधूनमधून निराशेचे आणि पराभवाचे क्षण येतीलही, परंतु अंतिम विजय हा सत्याचाच आणि आपलाच आहे. या दृढ श्रद्धेनं आपण तात्कालिक पराभवांकडे पाहिलं पाहिजे. आत्ताच आपले प्रधानमंत्री म्हणाले की आजचा दिवस दुःखदायक आहे. खरंच आहे ते, परंतु एका दृष्टीनं हा दिवस भाग्यशालीही आहे, कारण ज्या निष्ठा आपण आत्तापर्यंत ओळाशी बाळगल्या त्यांच्या रक्षणासाठी आपल्याला कृती करायची आज संधी लाभत आहे. हा काही केवळ एक डॅन्झिगचा किंवा पोलंडचा प्रश्न नव्हे, साऱ्या मनुष्यजातीला प्रिय असणाऱ्या तत्वांसाठी आज आपण युद्धाला उभे राहत आहोत. प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य जपलं गेलं पाहिजे, प्रत्येक राष्ट्राचं सार्वभौमत्व अबाधित राखलं गेलं पाहिजे, असं जर आपण मानत असू तर आपल्याला हे दिव्य केलंच पाहिजे. या अवघड कार्यामध्ये आपण यशस्वी होऊ याबद्दल मला मात्र तिळमात्र शंका नाही. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या पाठोपाठ लॉईड जॉर्ज बोलायला उभे राहिले. पहिल्या जागतिक महायुद्धामध्येही आपण यशस्वी झालो, ते आपल्या आंतरिक सामर्थ्याच्या बळावर. तेच सामर्थ्य आजही आपल्याकडे असल्यामुळे याही वेळेस आपण विजयी होऊच होऊ. सभागृहामध्ये टाळ्यांचा पुनश्च कडकडाट झाला. कॉमन्सची बैठक चालू असतानाच चेंबरलेन युद्धकालीन मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याचा विचार करू लागले. या नव्या मंत्रिमंडळासंबंधी बातमी मिळवण्यासाठी आपल्या कचेरीभोवती पत्रकार निर्माण होतील, जमा होतील म्हणून ते कचेरीतून बाहेर पडले आणि जेम्स पार्कमध्ये फिरायला गेले. सर सॅम्युअल होअर या आपल्या जुन्या मित्राला तेवढं त्यांनी बरोबर घेतलं होतं. जेम्स पार्कच्या हिरवळीवरून फिरताना चेंबरलेन निवांतपणे विचार करू लागले. मधूनच ते होअर यांना एखाद दुसरा प्रश्न विचारित. मुख्य प्रश्न होता तो चर्चिल यांचा. त्यासंबंधीचा विचार पक्का झाल्यानंतर चेंबरलेन निवासस्थानी परतले आणि त्यांनी चर्चिल यांना बोलावणं धाडलं.
चर्चिल याच निमंत्रणाची वाट पाहत होते. चेंबरलेन यांच्याशी बोलणं करून घरी परतल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं, मी आज आरमार मंत्री झालोय. घाईघाईनं जेवण उरकून ते आरमार मंत्र्यांच्या कचेरीकडे गेले. पहाट होईपर्यंत कागदपत्र पाहण्यात ते घडून गेलेले होते. 4 वाजता चेंबरलेन यांनी आपल्या जुन्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि नवं युद्धकालीन मंत्रिमंडळ जाहीर केलं. चेंबरलेन पंतप्रधान, सर जॉन सायमन अर्थमंत्री, लॉर्ड हॅलिफॅक्स परराष्ट्रमंत्री, विन्स्टन चर्चिल आरमार मंत्री, लेस्ली होर्बेलिशा युद्धमंत्री, किंग्सले वूड विमानदल मंत्री, सर सॅम्युअल होअर कायदा मंत्री, लॉर्ड हँकी कायदा मंत्री या व्यतिरिक्त 4 राज्यमंत्र्यांचाही समावेश करण्यात आला. त्यात अँथनी इडन हेही एक होते. याशिवाय काही खाती नव्यानं निर्माण करण्यात आली होती. त्यातील माहिती खातं लॉर्ड मॅकमिलन यांच्याकडे सोपवलं. नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आल्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्सची ही ऐतिहासिक बैठक 4:37 संपली. उद्यापासून युद्धकालीन कामकाजाला प्रारंभ होणार होता. आताच एक महत्त्वाचं कार्य बाकी राहिलं होतं. आता एकच काम महत्त्वाचं बाकी राहिलं होतं. जर्मन जनतेला ब्रिटनची भूमिका विशद करून सांगायची होती. राजे 6वे जॉर्ज यांच्याकडून भाषणाच्या मसुद्याला मान्यता मिळताच चेंबरलेन BBC-वरून बोलू लागले. जर्मन बांधवांनो, तुमचा देश आणि माझा देश यांच्यात आता युद्ध सुरू झालं आहे. तुमच्या सेनेनं पोलंडवर आक्रमण केलं असून पोलंडला आम्ही मदतीचं आश्वासन दिलेलं होतं. जर्मनीनं पोलंडमधून ताबडतोब सेना मागे घ्यावी अशी मागणी आम्ही तुमच्या नेत्याला केलेली होती, परंतु त्यानं ती विनंती न मानल्यामुळे आम्हाला युद्धाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. युद्धाची भीषणता आम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच पुन्हा युद्धाचा भडका उडू नये यासाठी आम्ही किती प्रयत्न केले हे सर्व साक्षी परमेश्वर जाणतोच. परंतु जर्मन सेनेनं पोलंडवर आक्रमण केल्यामुळे युद्ध अपरिहार्य ठरलेलं आहे. आमच्या नेत्यानं ब्रिटनवर हल्ला करायचा आपल्याला मुळीच विचार नसल्याचं जाहीर केल्यानंतरही ब्रिटननं आमच्याविरुद्ध युद्ध का पुकारावं असा कदाचित प्रश्न तुम्हाला आला असेल. म्हणून मला हे सांगितलंच पाहिजे की तुमच्या नेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास माझं राष्ट्र आता तयार नाही. आपण लोकार्नो करार पाळू असं तुमच्या नेत्यानं आश्वासन दिलेलं होतं, पण त्यानं ते पाळलं नाही. चेकोस्लोवाकियाचा जर्मनीत समाविष्ट करणार नाही अशी त्याने घोषणा केली होती, परंतु तसंही घडलं नाही. युरोपचा आणखी भूभाग जिंकण्याची आपली महत्त्वाकांक्षा नाही असं त्यानं म्युनिक कराराच्या वेळी निक्षून सांगितलं होतं, परंतु तेही केवळ नाटकच ठरलं. अगदी ताजी गोष्ट, पोलंडवर आक्रमण करणार नाही असा त्यानं शब्द दिलेला होता, परंतु तोही पाळला गेला नाही. बोल्शेविझम हा आपला एकमेव शत्रू आहे असं तो वारंवार सांगत असे, पण आज त्यानं बोल्शेविक रशियाच्या गळ्यात गळा घातला आहे. अशा या माणसाच्या शब्दावर कोण विश्वास ठेवील? मी पुन्हा सांगतो, जर्मन जनतेशी आमचं वैर नाही, परंतु आमच्या संस्कृतीनं जी उदात्त तत्त्व निर्माण केली आहेत त्यांचा विध्वंस करण्यासाठी तुमचा नेता सिद्ध झाला असताना ब्रिटनला स्वस्थ बसता येणार नाही. आम्हाला त्याच्याविरुद्ध लढलंच पाहिजे. परमेश्वर सत्याचा वाली आहे यावर आमची श्रद्धा आहे. चेंबरलेन BBC-वरील हे भाषण आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना युद्धकालीन लंडनचं पहिलं दर्शन झालं. सर्वत्र प्रकाशबंदी जारी झाली होती. लंडनचं नेहमीचं स्वरूप अवघ्या 24 तासात पार बदलून गेलं होतं.